शेणावाडा दुरुस्तीबाबत आमदार अभिजित पाटील यांचा थेट सवाल. शेणावाडा दुरुस्तीचं काम नेमकं कोणत्या टप्प्यावर आहे? या कामाची पूर्तता पाटबंधारे विभागाकडून निविदा प्रक्रियेद्वारे सुरू आहे. असं असताना देखील काही व्यक्ती हे दुरुस्तीचं काम स्वतःमार्फत चालू आहे असं जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. याबाबत आमदार अभिजित पाटील यांनी विचारणा केली असता पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे की हे काम पाटबंधारे विभागाच्या टेंडर प्रक्रियेद्वारे पूर्ण करण्यात येत आहे. निर्धारित वेळेत हे काम पूर्ण होणार आहे का, याबाबत आमदार अभिजित पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची वस्तुस्थिती स्पष्ट करून शेतकऱ्यांना विश्वासात घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. शेणामाडा प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामात कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी आपण सातत्यानं पाठपुरावा करू अशी भूमिका आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केली आहे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. आता तुम्ही तर ते 40 लाख रुपयाला पाईपलाईन दुरुस्तीचं आता तुम्ही सरकार पाईपलाईन दुरुस्ती करतोय आणि आता ते रणजित शिंदेनं क्लिप टाकली की आमचा कारखाना करायला लागलाय म्हणून. ती मड्याच्या टाळूवर लोणी खायला लागली ती किती त्या ही वाटते. आणि तुम्ही सरकार करतोय का एकदा लोकांना सांगा ना काय करतोय. आत्ताची पाईपलाईनची आपली दुरुस्तीवर सुरू आहे ना, पाईपलाईन लिकेज जी चालू आहे काढायला ती तुम्ही सरकार करतोय का त्यांचा कारखाना करतोय? ही आपल्या विभागामार्फत सुरू आहे, जलसंपदा विभागामार्फत सुरू आहे. मग त्यांनी आज अलाउन्सिंग करताना तुम्ही का त्याचं पत्र देत नाही त्यांना? आता कधी केलं announce? अहो सारखं करते अलाउन्सिंग आता मीडियावर जरा- करते. अहो, आता जरा ऐकून घ्या ना, जरा आमदार साहेब बोलतात आहे ना. थांबा जरा बाकीचे. आता 19 मिनिटापूर्वी त्याचा व्हिडिओ पडलाय त्याच्या फेसबुक अकाउंटला आणि तो म्हणतोय की त्याच्या कारखान्यामार्फत चालू आहे. म्हणजे तुम्ही नेमकं काय करताय? मग हे जे पैसे सरकारचे जाते ते कुठे जाते? नाही साहेब, हे विभागामार्फतच काम सुरू आहे, म्हणजे तशाच इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि तसंच करतोय आपण. तर्फेच करताय ना? हो हो हो, विभागामार्फतच आहे. लोकांचा विभाग म्हणजे गैरसमज विभाग म्हणजे नाही नाही, जलसंपदा विभाग. जलसंपदा विभागामार्फत होतोय ना? हो हो हो. मग ही कशाच्या जीवावर सांगते ती? खोटं बोलतेच नाहीये. आता पत्रकार बंधू आमचे सगळे ऐकते. पत्रकार बंधूंना विनंती आहे माझी, आता अधिकारी समोर आहे, तुम्ही त्याचे शहानिशा करा आणि बाबा हे कसं श्रेय लाटायचं चालू आहे ह्याचा जरा एक विचार करा. कारखान्याने कारखान्याला विनंती केली होती ना त्या हे आता लिकेज आपण काढतोय ना,